शिंदे मामी. तर आज एक नवीन अशा विषयापासून आपण सुरुवात करायची आहे. तर आजचा विषय आहे की आता कसं होतं की फॅमिली मेंबरमध्ये म्हणजे आत्ताच्या जॉईंट फॅमिली ही जास्त कोणाला आवडत नसते. कारण प्रत्येकाला वाटतं हम दो हमारे एक, हम दो हमारे दो, एवढ्यावरतीच आता सध्याचा विषय चालू आहे. तर आताच्या ह्याच्यामध्ये असं होतं की पूर्ण एकत्र जॉईंट फॅमिली एकत्र राहायला आता आवडत नसतं त्या लोकांना. प्रत्येकाला आपापलं फ्रीडम पाहिजे असतं. तर ह्याच्यामध्ये असं होतं की आपले जे संस्कार असतात ते आपल्या मुलांवरती जातात आणि मुलं तशी बनतात आपली मुलं. तर आपल्याला त्या संस्कारांचं किंवा अशा गोष्टींचं मार्गदर्शन पाहिजे की जेणेकरून आपल्या मुलांना आपल्याला ती सवय लागेल. कधी कधी असं होतं की कोणाच्या तरी घरामध्ये किंवा कोणाच्याही घरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असं काही असतं की मोठी माणसं असतात पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. कारण मोठी माणसाचं राहणीमान, आपल्याला राहणीमान आणि आपल्या मुलांचं राहणीमान याच्यामध्ये खूप फरक आहे. तर अशाच विषयावरती आज मला बोलावंसं वाटतंय. तर म्हणून मी मुद्दाम हा विषय घेऊन आली आहे की मोठ्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. हाच विषय आपला की मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन देवाचं नामस्मरण करा किंवा मोठ्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. तर हा खूप महत्त्वाचा आहे. देवाचा आशीर्वाद म्हणजे त्या मोठ्यांचा आशीर्वाद आहे, बरोबर की नाही. तर म्हणून हा विषय मी मुद्दाम घेऊन आले की आत्ताच्या कल्चरमध्ये हे सर्व चालू आहे आणि हे कुठे थांबवता आलं पाहिजे आणि ही सुरुवात ही प्रत्येकानं आपल्यापासून केली पाहिजे. जो कोण हा व्हिडिओ बघत आहे त्याने असा करा, हा माझ्यापर्यंत व्हिडिओ पोचलाय, ह्या माझ्यापर्यंत शब्द पोचले, याचा अर्थ मला माझ्यापासून सुरुवात करायची आहे. तर आपल्या घरामध्ये आई वडील असतात, बरोबर आहे, पण आई वडिलांपेक्षा पण मोठे असतात ते कोणाचे सासू सासरे किंवा आई वडील हे असतात. म्हणजे त्या मुलांचे काय झाले, आपल्या मुलांचे आजी आजोबा झाले. तर कोणाच्या घरात आजी आहे तर कोणाच्या घरात आजोबा आहे, बरोबर की नाही. तर जेव्हा दिवसाची सुरुवात आपण देवाचं हात जोडून करतो किंवा कधी कधी आपण स्वतः, मुलंच नाही तर आपण स्वतः जमिनीला हात टेकतो आणि पाया पडतो, बरोबर. देवाच्या कधी कधी कोणाकोणाला सवय असते उठलेलं देवाचं पाया पडायची, पण तेच आपण मोठ्या वडिलांच्या घरातल्या आपल्या पाया पडलं तर काय वाटतं तुम्हाला. तर ह्याच विषयी मला सांगायचं आहे की पहिला आपल्यापासून सुधारणा केली पाहिजे किंवा आपल्यात बदल केला पाहिजे किंवा आपण ते आत्मसात केलं पाहिजे, म्हणजे आपली मुलं पण तेच करते, म्हणजे पिढ्यानं पिढ्या हे काय होईल चालू राहील. आणि जेणेकरून आपण आपल्या मुलांना हे संस्कार दिले की आपल्या मुलांच्या पिढीमध्ये हे संस्कार काय होतात, वाढत जातात, जेणेकरून पिढी सुधारते आणि ती सवयी लागतात आणि एकमेका आजूबाजूचे लोक बघतात तेव्हा ते सुद्धा म्हणतात खूप छान आहे, त्यांच्यावरती संस्कार झालेले आहेत. तर असंच आहे की जेव्हा सकाळी आपण उठतो ना तेव्हा आपल्या वडिलांच्या तर पाया पडलंच पाहिजे. घरातले मोठे म्हणून जे आजी आजोबा असतात ना त्यांच्या पहिल्यांदा काय केलं पाहिजे, त्यांना नमस्कार केला पाहिजे. दिवसाची सुरुवात काय करायचं, मोठ्यांना नमस्कार करून करायची. बघा, देवाचं स्मरण केल्याने काय होतं, मन शांत आणि प्रसन्न होतं ना. तसंच वडिलांच्या घरातल्या किंवा आजी आजोबांच्या पाया पडल्याने मन काय होतं, प्रसन्न आणि आनंदी होतं आणि दिवस कसा उत्तमाचा जातो. कारण सुरुवातच केलेली असते, दिवसाची सुरुवात त्यांच्यापासून केलेली असते. म्हणून त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे दिवसाचं काय होतं, दिवसभर आपलं मन प्रसन्न राहतं आणि उत्तम राहतं आणि घरात आपलं वातावरण पण छान राहतं आणि दिवस जो असतो ना आपला तो सुद्धा खूप उत्तमाचा आणि छान जातो. म्हणून मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्याने काय होतं बघा, मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्याने तेवढंच नाही तर आपल्यावरती काय होतात, त्यांचे संस्कार हे जपले जातात, बरोबर ना. बघा, जेव्हा आपण घरातल्यांच्या मोठ्या आजी आजोबांच्या पाया पडतो, आई वडिलांच्या सासू सासऱ्यांच्या पाया पडतो, तेव्हा आपलं कुठंतरी आपल्याला मनाला असं वाटतं की मी ह्यांच्या पाया पडले, मला खूप छान वाटलं, तर प्रसन्न वाटलं. म्हणजेच काय होतं, हे घरामध्ये रोज घडत राहिलं तर आपली मुलं हे बघतात, म्हणजे आपली मुलं सुद्धा काय करणार, त्यांच्या आजी आजोबांच्या पाया पडणार. म्हणून ही जोपासलं पाहिजे आणि हे जपता आलं पाहिजे आपल्याला. हे आपले संस्कार आहेत जे आपल्या घरातल्या मोठ्यांनी आपल्याला दिलेत आणि मोठ्यांनी दिल्यामुळे ते लहानपर्यंत पोचले. म्हणून घरातल्या ज्येष्ठांशी हे आशीर्वाद झालं, पण ज्येष्ठांशी आपल्याला नम्रतेनं वागायचंय, प्रेमानं वागायचंय, जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण खूप सुंदर आणि छान राहील, बरोबर आहे की नाही. बघा, आपल्या घरामध्ये काय होतं की तुमच्या आमच्या म्हणजे घरामध्ये असं आहे की जेणेकरून आपण घरामध्ये बघा आजी आजोबा असेल, त्यांच्या कानाचा प्रॉब्लेम असतो, ऐकायला येत नसतं किंवा त्यांच्या राहणीमानात आपोआप फरक पडत असतो. तर काय होतं, आपल्याला ते आवडत नसतं.
आणि आपल्या मुलांना तर त्याहून आवडत नसतं, कारण आपली पिढी आहे ही, त्यांची पिढी झाली, आता ही आपली पिढी आहे. त्याच्यामुळे असं होतं की आपल्याला कोणी बोललेलं काय होतं, सहन होत नाही. हे असे राहतात, ते तसे राहतात, असं आपल्याकडनं बोललं जातं, ठीक आहे, होतं. कारण की आपली जी पिढी आहे ना, ती जेव्हा पुढे जाईल आणि मुलांची पिढी येईल ना, तेव्हा आपल्याला समजतं. पण हे नाही व्हायला पाहिजे ना, त्यासाठीच आहे मी एक ठराविक म्हणून आपल्यासाठी हे विषय घेऊन आले, जेणेकरून आमच्यापर्यंत पोचतील आणि जेणेकरून आपल्याला कानी पडले की आपल्यामध्ये तो बदल होईल. किमान वाचलं तरी एक आपल्याला खूप छान वाटतं. त्या आजी आजोबांची नक्कीच आपल्याला आठवण होईल आणि डोळ्यापुढे आजी आजोबांचा चेहरा येईल, बरोबर ना. म्हणून काय केलं पाहिजे, घरात आपल्या वातावरण काय केलं होतं, छान आणि उत्तम राहतं, जेणेकरून आपण जेव्हा घरातल्यांच्या आजी आजोबांशी व्यवस्थित आणि छान बोलतो ना, तेव्हा बघा आजी आजोबा पण खुश असतात. मग नातू हा त्यांचा लाडका असतो, नात असे ही लाडकी असते. का ते म्हणतात की हा माझा लाडका आहे, कारण हा माझ्याशी छान बोलतो, हा माझं सर्व काम ऐकतो, हा माझ्या पाया पडतो, हा मला जेवण आणून देतो, असं बोललं जातं की नाही. म्हणजे त्या घरातलं वातावरण कसं राहतं, छान राहतं. म्हणून त्यांचा आशीर्वाद घ्यायचाच आहे आणि वरून त्यांच्याशी उत्तम प्रकारे त्यांच्याशी बोलायचं सुद्धा आहे. मोठ्यांच्या अनुभवातून मिळणारे जे मार्गदर्शन आहे ते आपल्याला काय होतं, पुढे उपयोगी पडतं. जसं की बघा, नातू असतो किंवा नात असते किंवा ते काय म्हणतं की आजोबा मला आहे ना हे अभ्यासातलं सांगा, पण त्यांचा जो अनुभव असतो ना, त्यांच्यानुसार ते सांगत असतात मुलांना की हा हे असं आणि हे तसं आहे. म्हणजे बघा, त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते लहान मुलांना भेटतं. आणि आपण मोठे आहोत, तर आपण आपले सासू-सासरे किंवा आई वडील आहे, त्यांच्या अनुभवानुसार बघा, त्यांना ज्या माहिती आहे गोष्टी त्या आपल्याला माहीत नाही आहेत. मग ह्या गोष्टी आपण त्यांना विचारतो तेव्हा ते सांगतात, बाळ असं आणि असं आहे. म्हणजे ते आपल्याला काय करतात, समजून सांगतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं, अरे बापरे, हे तर मला आतापर्यंत माहितीच नव्हतं, बरं झालं मी यांच्याशी बोललं, ह्यांना विचारलं. म्हणजे त्यांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं, बरोबर की नाही. आशीर्वाद तर बघा, आपण पहिल्यांदाच बोललो, त्यांच्याशी मोठ्यांचं नमस्कार केला पाहिजे, त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे, त्यांच्याशी प्रेमानं बोललं पाहिजे, त्यांचे संस्कार जोपासता आले पाहिजे. यावरनं जसं बोललो तसं आता हे सुद्धा आहेच ना, त्यांचं मार्गदर्शन सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. कारण आपण कुठे चुकतो किंवा काय करतो ना, आपल्यापेक्षा त्यांना समजत असतं, पण आपल्याला असं वाटतं नाही, मलाच जास्त समजतं, त्यांचं वय झाले, त्यांना काय समजतं. नाही हो, अनुभव मोठा असतो, वय हे झालेला असतंच, पण अनुभव हा त्यांचा खूप मोठा असतो. एवढंच की आपल्याला समजत नसतं. आपल्याला असं वाटतं त्यांच्यापेक्षा माझं शिक्षण झालं, पण त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा एवढा मोठा आहे ना, की आपलं शिक्षण आहे ना त्यांच्यापुढे फार कमी आहे, बरं का. हे डिग्री वगैरे काही नाही आहे, डिग्री ही फक्त कागदापुरती आहे, पण जे संस्कार आपल्या घरामध्ये चालतात ना, हे फक्त त्यांच्यामुळे असतात. म्हणून आपल्याला ते जोपासता आलं पाहिजे. म्हणून मोठ्यांच्या अनुभवातून मिळणारे जे मार्गदर्शन आहे ना, ह्यामुळे आहे ना आपल्याला घरामध्ये काही प्रसंगामध्ये काय होतं, उपयोगी पडतात त्यांचं मार्गदर्शन. एवढंच की मोठ्यांचा आशीर्वाद आहे ना, याचा सन्मान करता आला पाहिजे आणि त्या सवयी आपल्याला लावून घेता आलं पाहिजे. आणि घरामध्ये म्हणजे काय होतं, मग हे सर्व आता मी 3-4 गोष्टी बोलली, त्याच्यातनं काय होतं, घरामध्ये वातावरण प्रेमाचं राहतं, घरात शांतता राहते आणि सकारात्मक वातावरण घरामध्ये राहतं, सकारात्मक ऊर्जा भेटते, मन प्रसन्न राहतं आणि हे वातावरण काय टिकवण्यास मदत होते. तुम्हाला तर काही गोष्टी बघा, आता मी ह्या ज्या सांगितल्या ह्याच्यावरनं लक्षात आलं असेल की एवढ्या सगळ्या 4-5 मुद्द्यावरनं किंवा गोष्ट म्हणजे मी जे पॉईंट मांडले त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलंच आलं असेल की घरातलं वातावरण खरंच कसं असतं. तर एकदा नक्की काही गोष्टी फॉलो करून बघा, जेणेकरून एवढ्या पॉईंटमधलं तुम्हाला कुठलं पॉईंट बरोबर वाटला ह्याच्याविषयी तुम्ही कमेंट तर करूच शकता. लाईक कमेंट करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करून यायला विसरू नका. जे नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं काय मत असेल तर त्याच्यावरनं तुम्ही कमेंट करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि नाही सांगितलं तरी आहे ना, नक्की ह्यातला एक तरी पॉईंट असा उचलून धरा, जेणेकरून आपले पुढचे संस्कार मुलांवरती होतील आणि आपल्यामध्ये ते येतील. भले दिसले नाही तरी चालतील, पण आपल्यामध्ये येतील आणि ते मुलांपर्यंत पोचतील. म्हणजे किमान आपला तरी संस्कार मुलांवरती राहतील आणि आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न आणि सुंदर राहण्यास मदत होईल. हे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच नवीन काहीतरी असंच घेऊन येणार आहे. तोपर्यंत नमस्कार.